आणि पुढे अर्थाने बाजूला ठेवून ज्याने या आमंत्रणाखातीर या स्पर्धेला विजय दिली त्या आजच्या कलाकार कोमलजी सालुंके मॅडमचा सन्मान आयोजकांच्या वतीने म्हणजे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय पेंढा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नितीन भोईर आणि आदरणीय संतोष काशीनाथ पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते संतोष काशीनाथ भोईर आणि नितीन भोईर यांच्या शुभ हस्ते कोमल सालुंके यांचा सन्मान येथे केला जात आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. तर या चेडूवरती पहिल्या चेडूवरती पुन्हा एकदा दमदार चौकार बघतो आपण. यावेळेस मात्र फलंदाजी महेंद्र मात्रे त्याच्या बॅटमधून जर क्रिकेटमध्ये बघितलं तर महेंद्र मात्रे फार मोठे नाव आहे खेळाडू मात्र महेंद्र आहे आणि यावेळेस बॅटचा पेस गोल आहे. गोलंदाज विजय पवार त्याच्या पहिल्या चेडूवरती चौकार दाखवला. पीटीचं दुसरं षटक हाताळताना दिसतंय रेल्वे स्टेशन एंडकडून. हा चेंडू लेटकट केलतोय. पॉईंटचं क्षेत्ररक्षण पुढे सरकला होता मात्र तोपर्यंत एकदा घेण्याचा भेल होता. एकदा बेकडली जातोय. धावसंख्य मात्र एकडी पुढे सरकते आहे. टोटल स्कोर 14. 14 धावा धावफलकावरती. ओपनर अतिशय चांगली फलंदाजी फक्त महेंद्र आणि सज्जन मात्र दोन फलंदाजांची देवीचा पाडा विपक्ष दोन संघामध्ये निश्चितच आमचा पिसाने संघ म्हटला की अतुल मात्रे बालकलाकार ज्यांचा संघ या ठिकाणी बघतो आपण. जरा दुसरीकडे देवीचा पाडा. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डिजिट विकेटला चेंडू मात्र जातोय तोपर्यंत फक्त सिंगल. गुड फिल्डिंग. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण बघतो आपण यावेळेस पिसारवे संघाच्या माध्यमातून. सुजय मात्रे निश्चितच मात्रे बंधू यांचा संघ महेंद्र मात्रे आणि सुजय मात्रे सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय आपण. देवीचा पाडा या संघाकडून फुल डिलिव्हरी होती मात्र विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता. जवळ या ठिकाणी ऑस्ट्रेलियन स्टाईल अवलंबण्याचा प्रयत्न केला होता पिसारवे संघाने मात्र त्याला यश लाभत नाही आहे. स्कोर चेक कर बघता. दुसरं पिढीचं षडक मारण्यासाठी आपण बघतो. यावेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक एखाद्या सर्कलच्या बाहेर एका डिपीड विकेट लॉंगॉनला स्टेजवर दाखवू कोण आहे असे 3 क्षेत्ररक्षण. हा चेंडू बेकावण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जर दुसरं षटक घेऊन आला या विजय पवार पिसारवे संघाकडे. अतिशय चांगलं षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार केला असताना मात्र कमल्या कसं असतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. ज्याला रत्नांचा सौदागर म्हटलं जातं तो एक रत्नांचा सौदागर पिसारवे संघाकडून विजय पवार याला षटक दिला. हा चेंडू करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपेल. शेवटचा चेंडू होता. षटक समाप्त होत आहे. गोल नंबर 2 टोटल स्कोर मूव्ज ऑन 16. सरासरीने मात्र धावगती ठेवल्या धावगती काढले निर्माण यावेळेस या देवीच्या विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघितली आपण विजय पवार त्याच्या शैलेश मात्रे गोलंदाज बघतोय तर स्ट्राईकला फलंदाज यावेळेस या ठिकाणी आपली हुकूमत प्रस्थापित करेल का देवीचा पाडा संघाकडून. कारण या 2017 मध्ये अत्यंत इन्फॉर्म मध्ये असलेला संघ निश्चितच आमच्या भूषणचा जवळचा संघ आहे देवीचा पाडा. हा चेंडू यावेळेस मात्र पॅड मधून चेंडू निघून गेला. फलंदाजाला मात्र बीट केला पहिला चेंडू. कारण सामना 5 षटकांचा आहे. आतापर्यंत या 4थ्या रचनेमध्ये बघतोय आपण. आजच्या या 4थ्या रचनेमध्ये 3रा सामना होतोय.
विसावे देवीचा पाडा या संघामध्ये, कारण आज सुद्धा 10 संघ खेळताना दिसतील. हा चेंडू जबरदस्त पडला, वीरेंद्र सेहवाग स्टाईल चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर अंदर बॅटवरती घेतला, स्क्वेअर नाही आम्ही नाही घेत कोणाला वर. केल्या महिंद्रा यांनी चौकार दाखवलाय. हे 4-5 बॉटल पाठवून दे वरती. करण्याचा प्रयत्न अपील केलाय. गेम क्रमांक 27 नुसार अपील केलं जातं यावेळेस पिसार्वे संघाकडून. पहिला आणि संयुक्तरित्या तिसरा चेंडू निर्धाव फेकला या शैलेश म्हात्रे ते गोलंदाज झाले. पिसार्वे संघटनेची यावेळेस चांगली कामगिरी मिळवली या नाईट रेजिमीमध्ये. पहिल्याच सत्रामध्ये करताना हा चेंडू खोदून काढला. यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू वर पाऊन सौंदर्य 4 रन्स. बाजीराव मस्तानी मात्र या ठिकाणी दुसरा चौकार बघताय महेंद्र म्हात्रे. यावेळेस मात्र लयमध्ये आलाय, तर बघा त्याचा चान्स खेळण्याची पद्धत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन 6 रन. दॅट्स मॅजिक. हे लाल चित्र व्हायला लागले इथं. आयरेस तर फुल आहे, हे लाल व्हायला लागले लाईटीनं फुल आहे. तर या ठिकाणी महेंद्र लाईव्हमध्ये आला. मी सांगितलं होतं की महेंद्र एक मोठा फलंदाज आहे. 10 चेंडूवरती 25 धावांची खेळी साकारतोय आणि टोटल संघाची झाली आहे 30 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाज शैलेश महागडा ठरतोय की काय. 2 चौकार 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा लेटकट केल्याचं होतं. चेंडूची पाणी यावेळेस मात्र निश्चितच कोणतं रे चेंडूची सांगता झाली. या दरम्यान षटक समाप्त होत आहे. देवीच्या पाण्याचे आमचे सन्माननीय उत्तमभाई यांचं आगमन झालं. हार्दिक स्वागत साहेब आपलं. आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या गावी मंडळाला आमदार चषकाला दिला त्याबद्दल आपला सदेश आभार. आपला संपलाय. 30 धावा अर्जित केल्या. तर या ठिकाणी फक्त आपण देवीचा पाडा महेंद्र म्हात्रे याने अतिशय चांगली षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी करत शैलेश. आणि सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, मात्र त्याच्यानंतर 3 चेंडूवरती 10 धावा तुटल्या. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा आणि तिसऱ्या षटकात मात्र 14 धावा. टोटल झाली 30 धावा. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये पुन्हा एकदा क्रिकेट खेळावा लागेल. ज्याप्रमाणे ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये बघता आपण या देवीच्या पाडा संघाची. मात्र एक रणनीती आखावी लागेल, एक गेम प्लॅन आखावा लागेल. तो पिसार्वे संघाला किंवा महेंद्र म्हात्रे याला रोखायचं कसं. मात्र तो प्लॅन बनवेल का या ठिकाणी. आपण सामना स्पीडअप करायचं आहे, कारण आजच्या या नाईट रेस्टमध्ये 10 संघ त्यांचा समावेश आहे. ते संघ आपल्याला खेळताना दिसतील या नाईट रेस्टमध्ये. तर त्याच्यानंतर चौथा सामना असणार आहे कोपरा DCC दत्तगोपा कोपरा विपक्ष तलोजा मजकूर. हा चेंडू यावेळेस मात्र षडपूर करायचा होता. चेंडू यावेळेस फलंदाज बाद पहिला ब्रेकथ्रू निर्माण करून देतोय गोलंदाज साईनाथ पाटील. निश्चितच पहिला विकेटचा पतन होता. 30 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय तो देवीचा पाडा संघाचा. पुढचा सामना आपण बघू शकता DCC कोपरा
पक्ष पुढचा सामना त्याच्यानंतर 5वा सामना असणार आहे कलोपली पक्ष जय दुर्गा रोहितन या संघामध्ये आज 10 संघ आपले नशीब त्या नाईट रेशनीमध्ये आजमावणार आहे. हा चेंडू यावेळेस मात्र शॉट लेगला चेंडू जातोय टीमचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय चुकीचा काल चुकीची थ्रो फेके जर फेकी चांगली आली असती तर निश्चितच या ठिकाणी चित्र वेगळं बघायला मिळालं असतं परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं तर स्ट्राईकला फलंदाज महेंद्र म्हात्रे ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. स्टॉप फलंदाज ॲज अ ओपनर फलंदाज कसा असावा ओपनरचा याचा त्याची तर दिलं या ठिकाणी गोलंदाजाचा रिदम सुद्धा निश्चितच आमचे पंच सुनील पाडे अतिशय नामवंत पंच तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंच जावेद तरीक मॅन फ्रॉम कल्याण अतिशय चांगली कामगिरी या नाईट रेशनीमध्ये. हा चेंडू षडपूल करतो यावेळेस मात्र डीप फाईट लागला चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे खणखणीत चौकार. तर बघा या महेंद्राला रोखण्याची गेम प्लॅनिंग केली होती मात्र त्या गेम प्लॅनिंगचा त्याने यावेळेस चक्काचूर केला मी म्हणे पिसारवे संघाचा. कारण या ठिकाणी चांगली फलंदाजी केली जाते आहे. पुढे एका मोठा फटका चेंडू मात्र रांगांच्या वरून दॅट्स गॉट बॅटिंग 6 रन गुड बॅटिंग. धावण उतरला आहे मात्र या धावण्याने सर्व पिसारवे संघाची झोप उडवली आहे. तर यावेळेस चांगली फलंदाजी करतोय मात्र प्रत्येक गोलंदाज आपली कामगिरी चांगली करण्याचा प्रयत्न मात्र त्या प्रयत्नाला यश लाभत नाहीये. त्याचं कारण आहे पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट केला महेंद्र म्हात्रे ज्याने पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता मात्र प्रत्येक चेंडूला मोठे फटके मारण्याचा धाडस करतोय आणि अद्यापपर्यंत मात्र सफल झालाय गोलंदाज. अतिशय चांगली फलंदाजी हा चेंडू यावेळेस मात्र 30 रन अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम चेंडूची फेक होती आउटसाइड ऑफ स्टंपला मात्र महेंद्राला पहिला चेंडू बीट केलाय. गोलंदाज साईनाथ पाटीलने धावसंख्या बघतोय धावफलकावरती 42 धावा लागल्या गेल्या त्या चौथ्या षटकामध्ये 42 धावा बघतोय. एकट्या महेंद्र याने मात्र एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केलाय त्या मैदानावरती. हा चेंडू जबरदस्त फटका शॉर्ट टर्नला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे मात्र चेंडूला अडवलं निश्चितच त्या ठिकाणी मी म्हणेन या खेळाडूने 3 धावा वाचवल्यात. षटकातील शेवटचा चेंडू होता षटक समाप्त होत आहे 4 आणि धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आपण देवीच्या पाडा संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती. तर 4 षटकाचा खेळ संपलाय मात्र 4 षटकामध्ये अतिशय चांगली मी म्हणेन एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न राहिला होता तो महेंद्र म्हात्रे याचा. तर त्याचा साथीदार होता तो बाद झाला सुजारी त्याच्यानंतर वनडाऊनचा फलंदाज झालाय राकेश पाणेकर मात्र अद्याप स्ट्राईक मिळाली नाही आहे. या चेंडूवरती त्याला स्ट्राईक मिळेल राकेशला. तर गोलंदाजीसाठी पिसारवे संघाकडून शेवटचं षटक ज्याला नेहमीच आपण स्टॉगरचं षटक अनामारीचं षटक म्हणतोय तो घेऊन आलाय गोलंदाज विजय पाटील. विजय पाटील याला बघतोय मैदानामध्ये 5वा षटक पिसारवे संघाकडून धावसंख्या फार मोठी नाही आहे म्हणजे या षटकात जर रोखलं तर निश्चितच पिसारवे संघ चांगल्या स्थितीत ज्यावेळेस मैदानामध्ये उतरेल सेकंड सत्रामध्ये त्यावेळेस निश्चितच मात्र शेवटचं षटक आहे स्ट्राईकला फलंदाज महेंद्र म्हात्रे. हा चेंडू यावेळेस करकट करतो चेंडू बऱ्याच वेळ हवेत होता मात्र नोव्हेलँड्स मध्ये
क्षेत्ररक्षक तिथे तो चेंडूला उचलतोय ट्रॉफी मात्र खराब केली जाते त्यातनं दिली जाते तोपर्यंत मात्र या 3 धावा धावपटकावरती अंकित केल्या जातात बघा पिसारवे संघ जर आपल्याला फलंदाजांना बाद करता येईल तर निश्चितच चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल तर निश्चितच आपण ही स्पर्धा बघतोय जय गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार चषक मात्र या आमदार चषकाचे आयोजक सन्माननीय मंगेशजी वसंत नेरुलकर पनवेल तालुका युवा मोर्चाचे भाजपाचे अध्यक्ष आणि हा चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू अभेत आहे क्षेत्ररक्षक मात्र जज करतोय फलंदाज बाद यावेळेस मात्र फलंदाज बाद होतो तो राकेश व्याप्ती प्रवेश निश्चितच बघू शकता आपण जय मल्हार या मालिकेतील गाणं देवदत्त नागे यांची मुख्य भूमिका साकारणारा अलिबागचा नायक हा चेंडू रेडकट खेळतोय पॉईंटचं क्षेत्ररक्षक पुढे सरकला स्क्वेअर होता थोडा मात्र हलक्या हाताने कट केलाय स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे धावसंख्या फक्त आपण 47 धावा आपण मात्र नवीन फलंदाज विजय मात्र मैदानामध्ये आहे एकीकडे निश्चितच पवार मात्रे कंपनी तर दुसरीकडे मात्रे कंपनी 18 चेंडूमध्ये 42 धावा फटकावल्या स्ट्राईकला फलंदाज विजय यावेळेस मात्र बॅटचा पेस कोणाचा होता शॉर्टलाईनला चेंडूला खेळलाय मात्र 2 चेंडू चांगले फेकल्या त्या गोलंदाजाने निश्चितच आपण जे मंचावरती ऍक्टर्स निश्चितच तिला इथे बोलवण्यात सन्माननीय भूपिंद्रजी यांचा मोठा मोलाचा वाटा होता त्याच्यामुळेच आज हे ऍक्टर या मंचावरती आले त्यांचं सुद्धा आभार यावेळेस मात्र जबरदस्त हिट करतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या मारून बॅट्समन मागे 6 धावा थँक्यू तर बघा महेंद्राची धावसंख्या वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 48 धावा 2 धावांची गरज आहे या नाईट रजनीमध्ये आजच्या दिवसातील पहिली 50 असेल का महेंद्राची हा चेंडू स्क्वेअर कट करतोय चेंडू अभ्यास फलंदाज बाद आणि 48 धावांवरती मात्र महेंद्राची खेळी संतुष्ट झाली आहे शेवटचा चेंडू होता सचिन पाटील तिचं थांबा आपण त्या ठिकाणी निश्चितच काल सुद्धा सचिन पाटील 2 संघाचा 20 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी केली होती मात्र महेंद्र मात्र याला सुवर्ण संधी होती मात्र त्या संधीचं सोडून करू शकला नाही याने गोटाडी परफॉर्मन्स पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहिला आहे एकदा ती झुंज दिली आहे आणि मात्र मोठी धावसंख्या उभी केली आहे 54 धावा धावपटकावरती लावल्या त्या देवीचा पाडा संघाने पहिल्या सेक्शनमध्ये मात्र दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस पिसारवे संघ फलंदाजीसाठी येईल मात्र तत्पूर्वी चौथा सामना असणार आहे दत्तुपा कोपरा विपक्ष तलोजा मजकूर या टाइम लावायचं आमचे निश्चितच या ठिकाणी पंच हे सुद्धा टाइम लावतात दत्तुपा कोपरा संघाच्या संघाने आणि तलोजा मजकूर संघाच्या संघाने घ्यायचं आहे आमचे राजेंद्र तोडेकर यांचं आगमन झालं त्याला विनंती करतोय मंचावरती या राजेंद्र तोडेकर एका आदर्श संघ दत्तकुपा कोपरा संघाचे आता पहिलं सत्र समाप्त झालंय पहिल्या सत्रामध्ये धावा आल्यात 54 धावा 55 धावांचं लक्ष असणार आहे मात्र ज्या वेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण ऐकणार आहोत राष्ट्रभाषेमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर मात्र तत्पूर्वी जी मला संधी दिली या ठिकाणी संदीप पाटील साहेब आमचे प्रेसिडेंट साहेब त्याच्यानंतर मच्छिंद्र पाटील साहेब एम डी गडगे साहेब यांचे सतेश आभार मानतोय आणि पुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी मच्छिंद्र पाटील यांना आमंत्रित करतो. थँक्यू संदीप जगदीश पाटील बोलू आपण आमच्याकडं मी विनंती करेन पर्यंत विनंती करतो आपण पाचांकर मैदानावरती तर महायुतीचे आमचे समाजचे उत्तम सिंग गायकवाड यांचे इथे आगमन झाले
मी विनंती करेन सन्माननीय संतोष काशीनाथ पाटील की आपल्या शुभास्ते आपण त्याचे योग्य सन्मान करावा. महायुतीचे उमेदवार ते जाहीर उमेदवार उत्तमचे गायकवाड खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून एक विकासाचा महामेरू यांच्या माध्यमातून आम्ही बरेचसे स्पर्धा पाहिलेत, बरेचसे उपक्रम पाहिलेत. सामाजिक कार्य असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये काम कार्य असेल किंवा सांस्कृतिक कार्य असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करणारे त्यांचे इथे आम्ही शुभ सन्मान करतोय. तर कोपरेगावचे आमचे राजन कोडेकर सरपंच इथे आगमन झाले. मी विनंती करेन केसीएन ट्रॉफीचे ते डीसीएन ट्रॉफीचे ते अध्यक्ष आहेत राजन तोडेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. सन्मान्य हेमंत साहेबांनी विनंती करेन की आपल्या शुभास्ते पण राजन तोडेकर यांचा सन्मान करावा. बरेचसे मान्यवर या अंगणाच्यावरती VIP राईसवरती आमचे विश्वनाथ मिस्टर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. तसे आमचे संदीप पाटील आमच्या कोमल सालुके मॅडमचा इंटरव्ह्यू सुद्धा मी खूप चांगला घेतला आहे. त्यासुद्धा रंगमंचावरती कसदार अभिनयानं सर्वांच्या मनामनाती अधिराज्य गाजवणारे तर कोमल सालुके यांचं आपण स्वागत करूया. आणि त्यासाठी मी आमंत्रित करेन पुढचा होणारा सामना द नेक्स्ट मॅच बिटवीन द कोपरा वर्सेस तलोजा मस्कोर. आय रिक्वेस्ट टू बोथ द कॅप्टन्स कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बरेचसे कार्यकर्ते आमचे उत्तमचे गायकवाड सुद्धा सामन्याचा आनंद घेतला. त्यांचं आपण स्वागत करूया. आमचे रायगड असोसिएशनचे प्रेसिडेंट संदीप पाटील, त्याचे आमचे रायगड समाज असोसिएशनचे सल्लागार सन्मान्य विश्वनाथ भास्कर साहेब IPLचे पहिले जनक, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आणि बोलूया सन्मान राजन तोडेकर यांचं सुद्धा स्वागत आगमन झालंय. डीसीएन ट्रॉफीचे आयोजक करतात, त्यांचे मोठे वेलकम. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. रात्रीच्या वातावरणामध्ये धावाजून 15 मिनिटं होतात आणि सामना इथे रंगतोय. या 55 धावांची गरज असते. मात्र नाणेफेकी जिंकल्यानंतर देवीचं पाणी संघाला ठोकलं 54 धावा 55 धावांची गरज आहे पिसावरे संघाला. कोपरा संघाला विनंती असणारे डीसीएन कोपरा आणि तलोजा मस्कोर या दोन्ही संघाला विनंती असणारे की आपण नाणेफेकीसाठी या. 55 धावांची गरज आहे पिसावरे संघाला. राजेश महादे यांचा सन्मान केला आहे. BJPचे अतिशय चांगले कार्यकर्ता एकनाथ माते सुद्धा यांच्यावरती आहेत. विनोद पाटील माते सुद्धा आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. त्या फोर्थ विकेट लाईन बघा लागेल. अर्थाच्या बाहेरच्या पीच झाला आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बरं फुल लेन डिलिव्हरी करते आणि उत्तम असा बाहेर चेंडू पीच झाला आहे आणि पंचाने पाहिजे सुनील पाटील खूप चांगले पंच सातत्यानं 4थ्या रात्रीमध्ये खूप चांगली जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आणि जबाबदारीमध्ये पार पाडताना रंगमंचावरती बरेचसे आमचे मान्यवर या सामन्याचा आनंद घेतात. VIP डाईसवरती शांत वातावरण, प्रेक्षकांना उत्तुंग भरलेलं मैदान आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम सामना आपण पाहतोय. दोन विकेट एजला त्याच्या मागे निघत जात आहे. अतिशय चांगल्या पाहायला मिळते. मात्र थ्रो डायरेक्ट दिला होता, हिट दिला होता. सन्मान्य मनोजजी आंगले यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. सन्मान्य संतोषजी काशीनाथ पाटील, मनोजजी तेलवणे यांचा सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेच्या आमचे अजून आयोजक सन्मान संतोष पाटील साहेब विनंती करतो. आपण शुभाचे आपण त्यांचा वतीने सन्मान करावा. सन्मान गणेश पवार कोपरा यांचा आगमन झालं, त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आमच्या समाजाचे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि माफी मागतो तर सातत्याने आम्हाला पावणे जलसम करावी लागते. 55 धावांची गरज आहे. आमच्या महापुरे MD सुद्धा आमच्या सभेत येतात. अभिजित पाटील असतील, माझे समालोचक जनीश पाटील असतील आमचे. त्याच्यानंतर कांचन पालकर आम्हाला जॉईन झाले. चांगले स्कोरर, खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगले नाव कमवले कांचन पालकर राजपुरीच्या ग्रुपमध्ये. चापी चेंडू बॅट्समॅन मात्र देऊन त्याचे चेंडू ट्रॅव्हल पाहता पाहता सीमा पलीकडे सावकार. विश्वास पाटील जर आतापर्यंत 2 चेंडू सामना करत चौकार लागून आहे तरी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा तरी पाहू शकाल. उलटा चेंडू बॅटचा फेस करतोय. मिडविकेटच्या डोक्यावरचा टीमचा स्विंग वापर, दमदार फटका, जबरदस्त फटका आणि 4 धावा. सन्मान्य नरेश पवार साहेबांचे आगमन झाले. संतोष काशीनाथ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभाचे आपण त्यांचा सन्मान करावा. कोपरा संघाचा संघाला प्लीज या आपण कॉपरेट करा. तर सातत्याने मला आलोचना करण्याचं लिंक आमची तुटते. सन्माननीय विशाल कदम यांचे शुभाचे अजून एक कलाकार जे सालुके मॅडम सोबत आले, त्यांची शुभाचे आपण नाणेफेकी करणार आहोत.
दर्शक आकारातील पहिल्या षटकाची संख्या होती एकूण 10 सेकंद अंतरावरती आपण पाहू शकाल ती एक डिजिटमध्ये सिंगल डिजिटमध्ये 9 सेकंद अंतरावरती त्यांच्या सुद्धा पहिल्या प्रथम करताना 9 धावा आपण पाहिल्या त्या देवीच्या परिसराच्या तर आमचे बाळा यांचं आगमन झालंय विश्वास पाटील उर्फ बाळा खूप चांगले समालोचक त्यांचे आगमन झाले तर 2 दिवस ते वॉन्टेड होते आज मात्र रंगमंचावर त्याला स्वागत आहे बाळा सतीश पाटील आमचे काय अतिशय चांगले आयोजक त्याचे नितीन भोयर असतील आमचे सतीश भोयर असतील आमचे सर्वांचं आम्ही स्वागत करतोय खूप चांगला गोलंदाजी पाहायला मिळते सिंगल मात्र अप्रतिम आकारात येतो नाशिकवरती 55 धावांची गरज असताना अंबाची 2017 ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत खूप चांगली स्पर्धा खूप चांगला रिस्पॉन्स प्रेक्षकांचा शांत प्रेक्षक ब्रह्मा राजे यांचे इथे आगमन झालंय विनंती करेन की आपण रंगमंचावरती या तर नरेश पवार कोपरा यांचे इथे आगमन झाले त्यांचे स्वागत तर महेश भोईर सरपंच यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी पिसाच्या संघासाठी 100 रुपयाचं पारितोषिक थँक्यू सो मच बरेचसे आलोचना आपल्या करावे लागतात आमचा आवाज होते तर पोहोचण्यास माफी मागतोय आपल्याशी युट्यूबच्या माध्यमातून आपला पाहतात ऐकतात तुमचं सुद्धा स्वागत आपण स्पर्धा पाहतात 2017 याच्यामध्ये पहिल्या फेरीतला तिसरा सामना होतोय 55 धावांची गरज येते पिसाच्या संघाला हेटअप ओव्हर द विकेट चेंडू ऑफरला त्याने आपला जास्त आला दोन्ही शतक एका चेंडला वेगवेगळे बिंदू विकेट खूप चांगलं रनिंग खूप चांगलं कॉन्शियस पाहायला मिळतोय आणि पाहता 2 धावा निर्माण केल्या या 2 फ्रान्समध्ये आणि विकेटचा कव्हर केला जातोय विशालजी कदम याला विनंती करते त्यांच्या शुभाचे टॉस झाले टॉस जिंकला थँक्यू सो मच दिसतं आपल्या दोन्ही शोध क्रिकेट for the next match between the आतमध्ये आलाय फलंदाज मात्र पंचांना सांगतो की वाईट चेंडू आहे नाही आहे तर संतोष पाटील यांच्या सासवडी कोपरा त्या कोपऱ्यागावचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर त्यांना विनंती करतो आपण रंगमंचावरती या तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतो दर्शक आकार येतो एकूण 13 दर्शकावरती थोडंसं कन्फ्युजन आमच्या डोक्यावरती जास्त होता मोठा फटका जबरदस्त बॅटिंग दमदार स्ट्रोक दर्जेदार फटका जास्त एक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक अजून एक षटकार एकोणतीस धावा आपण 32 फलंदाज समाधान म्हात्रे याच्या बॅटमध्ये त्यांना दंडने षटकार आपण पाहतोय आणि तोडेकर यांचा सुद्धा अध्वान झाला त्याने बंधुला आपण मंचावरती या डिसेंट ट्रॉफीचे आयोजन करतात अजून एक मोठा फटका त्याचं बॅटिंग जबरदस्त दाखवले देश आणि नंतर वाट पाहणार आहोत 2 धावा निर्माण केल्या चित्रचे खूप चांगला पाहायला मिळाला सी मारतात मात्र आमचे आयोजक तिथे जातील डिसाईड करतील आपण काही बोलायचं नाहीये कारण तुमचे खेळू तिथे आहेत त्यामुळे आमचे आयोजक तिथे जातील आणि तिथे सत्यता पडतातील त्यानंतर तुम्हाला निर्णय दिला जाईल याची नोंद घ्या आपण दर्शकेल आकार फार वेगानं आलाय दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना मात्र वेगानं धावसे घेऊन 55 धावा असताना पिसाच्या संघ मात्र फार चांगली 19 धावा झाल्यात मात्र ह्या चेडीत किती धावा येतील आणि 55 षटकारांचा आलाय तर शेवटची विनंती तुम्हाला जे कॉमेंट्री बॉक्स ड्रेसिंग रूमच्या बाजूला प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण बाजूला निघायचं आहे फक्त 11 गडी तिथे राहतील त्याचं 2 धावाची पॅनल दिली ते तुम्हाला आयोजकर्त्यांच्या माध्यमातून याची नोंद घ्या आपण फक्त 11 गडी तिथे असू द्या बाकी कोणी नको प्रेक्षक जर आढळले तर तुम्हाला 2 धावाची पॅनल आम्ही देऊ 19 धावानंतर षटकार येते 55 इशारा येते समाधान भोईर पंचांची संपर्क साधताना 19 धावानंतर जर षटकार 25 धावा होतील खेळाडू व्यतिरिक्त जर या ड्रेसिंग रूममध्ये एखाद्या जर पॅटर्न तुमचा आढळेल तुम्हाला तब्बल 2 धावांची पॅनल्टी आली याची नोंद घ्या याची आम्हाला बरोबर सांगतात नितीन आम्हाला सूचना पोहोचवतात खूप चांगला आयोजन आपण पाहतोय बरेचसे मान्यवर स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एकापेक्षा एक स्टार कलाकार सुद्धा असतील तर 50 देशांमध्ये सुपर 6 आणि 6 धावा मात्र 10 सेकंद 25 धावा 55 धावांची गरज असताना तर गरज होती मात्र 25 धावा आपण करते दुसऱ्या षटकाची 5व्या चेंडूमध्ये दंड षटकार आलाय फलंदाज समाधान मात्रेच्या पॅडमधनं त्याला सांगितलं तो विश्वास पाटील
तर 5व्या चेंडूवरती दणदणीत षटकार आपण पाहतोय. गरज होती मात्र आता 6व्या चेंडूवरती माफ करा. षटक संबंध होते 25 या धावसंख्येवरती दुसरे षटक सांगत होते 55 धावांची गरज 25 धावा आल्या. आता येणारे चेंडू 18 आणि गरज होती 30 धावांची. सामना क्लोज आहे. बघा 55 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं की विसर्ग संघ पहिल्या षटकामध्ये 25 धावा 25 55 धावांची गरज असताना या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि लगातार व्यक्तीने 2 षटकार आपण पाहिलं शेवटच्या 2 चेंडूमध्ये आणि या षटकात तब्बल 16 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. एक समीकरण पाहायला मिळतं आपल्याला 25 या धावसंख्येवरती. येणार 18 चेंडू आणि गरज 30 धावांची. दमदार सुरुवात, जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. तर पाण्याची सुविधा आम्हाला सन्मान्य हेमंत अंग्रेजी केले त्यांची ते आगमन झाले. मोस्ट वेलकम. पाण्याचं पुण्य या उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये तुम्ही आम्हाला सुविधा निर्माण केली त्यासाठी तुमच्या हृदयाच्या अंतराचा मी आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. तर जिंकण्यासाठी गरज होती मात्र येणाऱ्या 18 चेंडू 30 धावांची गरज. सामना हातामध्ये रंगत निर्माण करतोय. विसर्ग संघ या स्पर्धेमध्ये उंच धारा घेण्याची मात्र क्षमता दाखवते. माझ्या वतीकडे एकीकडे बात नाहीये आणि 25 दमदार धावा करतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि पीटीमध्ये तब्बल 16 धावा कुठल्या. वॉट अ स्टार्ट, वॉट अ मॅच. सामना खूप चांगला होईल. प्रेक्षकांची मात्र मने जिंकलेला सामना. तमाम प्रेक्षकांच्या मात्र अलर्ट गर्दीमध्ये आपण सामना पाहतोय. मान्यवरांना गतबद्दल व्यासपीठ, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे मैदान मात्र खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 18 आणि 30 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि सांघिक कोटीतील 30 गोलंदाज राकेश बारनेकर सच होतोय. चेंडू शेड्यूलमध्ये कडू करलाय. ऑफच्या दिशेनं सिटीसी चेंज करतो फार वेगानं. आता मध्ये सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपलंय. यू कॅन सी द सो मेनी प्लेसेस स्टँड बॉडी इज स्टॅमिंग. नौकरी फॉर द बोथ टीम. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. दर्शकाला करत होतो सन्माननीय विजयजी खानावकर परंपरेचे आमचे सरपंच, विद्यमान सरपंच तसेच त्यांचा रमेश भगत यांची विनंती करतोय जर आपण आला असेल तर रंगमंचावरती या. तुम्हाला आम्ही स्वागत करतोय. मोठा फटका करतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का पिसारे संघाला 26 या धावसंख्येवरती. निर्माण केलं समाधान मात्र तास झाला. मोठा धक्का पाचवावा लागेल पिसारे संघाला आणि खूप चांगली सफलता मिळाली मात्र यावेळी पिसारे संघाची विरुद्ध देवीच्या पाडा संघाला. समाधानचं कौतुक केलं भर भरून. चालत गेलं स्वागत केलं. 15 धावा 16 धावांची कमदार केला कोणी. आता मात्र सामना कलाटे. येणारे चेंडू आता 16 आणि 29 धावांची गरज. सामना बघा. तर एकूण 14 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. विकेट. मोठा फटका ताकदीचा प्रचंड वापर. कॅप्टनचं सिलेक्शन 1 बॉल सी वापरलीकडं. दणदणीत चौकार. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. विश्वासच्या बॅटमध्ये गेला अजून मोठा फटका पाहायला मिळतो. विश्वासची उंची जरी कमी असते तर त्याच्या क्लासमध्ये जास्त पाहायला मिळतोय. आता फार चांगली पंची करतोय. लाल टोपी जरी परिधान केली धोका संभवतो मनावरती त्या गोलंदाजांना. अजून एक मोठा फटका स्टेट डिलेक्शन जज करतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का पाहायला मिळतोय आणि 2 धक्के मात्र पिसारे संघाला या धावसंख्येवरती 30 या धावसंख्येवरती. जे गाणं आम्हाला पूर्ण समजलं आहे. मराठी गाणी द्यावा. मराठी कलाकार आपल्या रंगमंचावरती आहेत. असे की 30 धावांवरती विश्वास बाद झालाय. विश्वनाथ 14 धावांची कमदार केली. आता जबाबदारी नवीन फलंदाजावरती येतोय. तर स्ट्रायकरचा फलंदाज पवन म्हात्रे आणि सागर पाटील या 2 फलंदाजावरती. सलामीची जोडी मात्र खूप चांगली कामगिरी करून गेलाय. 30 धावांची बांधील दाखवले. समीकडे बदलते, बेल बदलते, तार बदलते, सामना बदलतोय. अंदर आहे मात्र फ्लिक करतोय. तिथे चटकोते 4 षटकामधला फक्त सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून पिसारे संघ मात्र पुढे आगेकूच करतोय. मात्र मागच्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्यानंतर मात्र देवीचा पाडा संघ आता अंकुश लावतो धावांवरती आणि सामना जिंकण्यासाठी मात्र अटापिटा करतोय. सर्वोत्तम प्रयत्न करतोय आणि सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी मात्र 100% प्रयत्न करतोय या मैदानावरती.
मोठा फटका स्पॉट बॉल आहे पटन चेंडू फार वेगाने पुढे निघून गेलाय मात्र नाविलाज आहे कारण नो वन देअर आणि कोणी सिलेक्शन तिथे नव्हता बॅकअपला षटक क्रमांक 30 आणि 2 षटकामध्ये 25 धावा या षटकामध्ये आल्यानंतर फक्त 6 धावा एकूण समीकरण 31 धावा 2 गडी बाद येणारे चेंडू 18 आणि गरजेमध्ये 55 धावा निघत असताना आता गरजेची मात्र 12 चेंडू आणि कांचन पार्टीला मला माहिती देता 24 धावांची गरज सामना बरोबरीत सुटला तर तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आहे तर कमलाकर पाटील रोहिंजन यांचे ते आगमन झालं आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती का रकमाच्या वरती या तर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो कळंबोली वर्सेस जयदुर्गा रोहिंजन या सामन्यामध्ये रोहिंजन सकाळ गावचे आमचे सरपंच जनार्दन पाटील साहेब तरी ते आल्यास त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत तर मॅडम आमच्याकडनं इथं निरोप घेताना एक खूप चांगलं सौंदर्य आणि अतिशय चांगलं वातावरण त्या वातावरणात मॅडमचं आगमन आमच्या बालासुद्धा मॅडमला हॅलो करतात थँक यू मॅडम थँक्स फॉर कमिंग थँक्स फॉर युअर एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट वन्स अगेन मोस्ट वेलकम आपल्या कसदार अभिनयानं आणि आपल्या सौंदर्यानं सर्वांना भुलत घालणाऱ्या सर्वांच्या मनावरती अभिनयाची करणाऱ्या आणि खूप कमी कालावधीमध्ये नाट्य क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करणाऱ्या त्या आमच्या कोमल सालुके आमच्याकडनं निरोप घेताना थँक्यू सो मच मॅडम आल्याबद्दल थँक्स फॉर युअर एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट थँक्स फॉर कमिंग तर मॅडमने आम्हाला खूप वेळ दिला आहे संदीप पाटीलला त्यांची इंटरव्ह्यू सुद्धा घेतला आहे त्यांच्या अभिनयाविषयी सुद्धा विचारलं आहे तर कलाकारांना खूप मेहनत करावी लागते तेव्हा त्यांचं नाव या कलाकार विषयामध्ये पाहायला मिळते संदीप पाटील सुद्धा सेल्फी घेते हरकत नाही आहे तर मागच्या डांगे मॅडम सुद्धा मंचावरती आल्या होत्या तेव्हा सुद्धा सेल्फी होती त्यांची संदीप पाटील यांची सेल्फी होती वहिनीने आम्ही दाखवली सुद्धा होती ती धावसिंग दाखवलकावरती थोडीशी अशी मजा तर धावसिंग उत्सव देते ती एकूण 32 धावा सामन्यामध्ये पिसारे संघाच्या बाजूला सुट्टा होत होता मात्र या स्पर्धेमध्ये पुणे देवीचा शिरकाव करतोय आणि सामन्याला मात्र जबरदस्त कलाटले येते प्रेसिडेंट आमचे फोटो घेतात राईट ऑफ ओव्हर द विकेट होत्या ग्रुपवर आम्हाला पाहायला मिळतील Oh, that's a good delivery. Stock up in. No chance. He doesn't commit a stroke now. Bad delivery. And Saudi to come back पाहायला मिळतोय खूप चांगलं कमबॅक जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते आमच्या मागोरे सुद्धा आमच्या समेत एमडी तसे अभिषेक पाटील सुद्धा आहे तर दर्शकाला आभार येतोय पुन्हा एकदा मॅडमचा मी आभार व्यक्त करतोय चालू मॅडमचा आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेसाठी वेळात वेळ त्यांना काढला आमच्यासाठी आणि रकमाची शोभाचा मनापासून आभार असं टेक ऑफ झाल्याच्या सामन्यामध्ये परिवर्तन केलं आहे पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा नंतरच्या एका षटकामध्ये फक्त 6 धावा ही सर्व संघ सामना जिंकेल अशी अपेक्षा झाली होती अशी चर्चा झाली होती आणि तेवढ्याच कमबॅक केले गोलंदाज राकेशनं आणि विजयने म्हणजे मात्र जबरदस्त कसदार गोलंदाजी दाखवले 4 चेंडूमध्ये विजयने फक्त एकच धाव दिली वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स मागच्या 10 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात पहिल्या 12 चेंडूमध्ये 25 धावा सामना बदलतो वेळ बदलतोय काळ बदलतोय अजून एक निर्णय चेंडू पाहायला मिळतोय हो वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेसिव्ह वरती पाहायला मिळतोय अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण गोलंदाज मात्र शांत ठेवलाय आपल्या उंचीचा फायदा घेतो गोलंदाज आणि सलग मात्र 4 चेंडू बोल फेकलेत या गोलंदाजानं मागच्या 11 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्यात आणि या फलंदाजानं 4 चेंडू या 3 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव केल्यात फलंदाज टाकींचा पवन महात्रे 3ऱ्या नंबरचा फलंदाज हो अजून एक चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी दाखवली 5 चेंडू बीट केले 4 चेंडू बीट केले गोलंदाजाला आणि फक्त एकच धाव दिली सामना कलाटली दिली सामना बदलतो वेळ बदलते काळ बदलतोय समीकरणामध्ये परिवर्तन होत आहे येणारे चेंडू 6 आणि गरजेची मात्र आता फक्त 23 धावांची बघा 2 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये आल्या त्या 25 धावा आणि मागच्या 12 चेंडूमध्ये आल्या त्या फक्त 7 धावा याचंच नाव आहे क्रिकेट आहे पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजीची मक्तीगिरी नंतरच्या 2 षटकामध्ये गोलांची मक्तीगिरी याला म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज तब्बल 23 धावांची गरज कारण मी फक्त म्हटलं होतं मात्र तब्बल 23 धावांची गरज आहे ती सर्व संघ सामना जिंकेल अशी अपेक्षा झाली होती पण गोलंदाज राकेश 3ऱ्या नंबरचा गोलंदाज 4थ्या नंबरचा गोलंदाज कर्दम काढला पिसाळ संघासाठी वेळेकडे बॉलिंग बाबामध्ये विचार संघाच्या माध्यमातून अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय मागच्या 13 चेंडूंमध्ये एकही चौका षटकार नाहीये कारण 11व्या चेंडू आणि 12व्या चेंडूची 2 षटकार आले होते म्हणजे नंतरच्या 13 चेंडूमध्ये एकही चौका षटकार नाहीये एमडीने खूप रिक्वेस्ट केली जाते यांच्या मागून एमडी त्यांचा आवाज तुमच्या समोर असणार आहे ओव्हर द विकेट पुढे जाऊन पंच करतो चेंडूला खबर दाखवून स्क्वेअरच्या माध्यमातून खूप चांगला क्षेत्रक्षामध्ये पाहायला मिळत सीमा पलीकडे थोड्याशा चुका होता प्रेशर होतो फिल्डर आणि 4 धावा
चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रेसिडेंट साहेबांच्या या सामन्याचा आनंद घेताना संदीप पाटील आणि अजून एक फलंदाज बाद. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावा. सामना जिंकणं थोडंसं कठीण असणार आहे, कारण तुम्हाला कंपल्सरी धावा चेसिंग असणार आहे. त्यामुळे 3 षटकार जरी मारले ते सगळं तरी मात्र सामना जिंकता येणार नाहीये. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय संतोष बाबुराव भोईर, तसेच आमचे विनोद शेठ पाटील, तसेच आमचे संतोष काशीनाथ पाटील, तसेच आमचे नितीन भोईर, संतोष पाटील, महेश नेरुरकर, रोशन आगरे, राम कोपरकर, नितीन कोपरकर, सचिन कोपरकर, रोहन भोईर, आमचे तसेच प्रवीण भोईर, तसेच समाधान भोईर. तर प्रमुख योगदान पंचाचा इशारा. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि मात्र 19 धावांची गरज. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. यू आर वॉचिंग द वन साइड मॅच इन द लास्ट मोमेंट. पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा. तर मला योगेश यशवंत नेरुरकर यांना विनंती करते, योगेश वसंत नेरुरकर यांना विनंती करते, आपण रंगमंचावरती या. सामन्याचे कप्तान करता आलेले पिसावळे संघाला सुरुवात मात्र दमदार झाली, मात्र सुरुवात कमजोर झाली असताना सुद्धा देवीचे बाळ संघाला खूप चांगले काम केले. दिलीप सदाशिव कोपरकर, माजी सरपंच पेंडूर यांना सुद्धा विनंती करतोय आम्ही. आपण नितीन भोईरच्या तुम्हाला विनंती करतात. 12 कडून सुद्धा आता नाराज झाले, तर सामना त्यांच्या हातात निसटताना बाहेर निघतोय. 2 चेंडूवर गेले मात्र 19 धावांची. सामनामध्ये एकतर्फी होतोय आणि या दरम्यान इट इज वाईट पंचांच्या इशाऱ्यावरती थोडासा सामना लांबवला जातोय. आता गेले ती मात्र 2 चेंडू आणि गेले ती मात्र 18 धावांची. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. याची शोधून 17 ही स्पर्धा आपण पाहतोय. तर प्रशांत ठाकूर साहेबांचं दाखल या स्पर्धेला अंदाजे षटक 2017 आणि या टोटल स्पर्धेमध्ये 59 चेंडू वाईट. तर रेटामोरची विकेट आणि या दरम्यान मात्र सिंगल घेण्याचा मानस नाहीये आणि हा 18 धावांचा सामना गमावा लागलाय.